कसलं जबरदस्त वातावरण झालंय बघा. पाऊस थोडा 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 थोडा. गाडी चालू करावं लागते आपल्याला. कोल्ड स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आपला मागचा व्हिडिओ आला होता, पण आता जवळजवळ आज तारीख आहे 10 जानेवारी 2023. तर आता वाजले 9:15 आणि आपण निघलो घरून जायला. वातावरण झालंय पावसाचं. अवकाळी पाऊस जोरात येऊ राहिलाय. त्याच्यामुळे आता कंडिशन जरशी डेंजर आहे. थंडी पण वाजते, पाऊस पण येतोय. वातावरण खराब, आजारी काळाचे वातावरण आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. चलो गाईज, दुकानावरून गोडाऊनला जायला. काय आपली तेच ड्युटी मित्रांनो. काय कुठं जायला जमाना, फिरायला जायला जमाना, काय नाही. ट्रिप प्लॅन करावं लागते कुठतरी जायची. डेली रुटीन चालू आहे आपली. ऑफिसला जा, याला जा, त्याला जा. त्याच्यामुळे ना करावं लागते मग गाडी. नवीन काहीतरी प्लॅन करावा लागतो आपल्याला. थोड्या दिवसात आपण एक नवीन सरप्राईज घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी. ते सरप्राईज काय आहे ते पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला कंटिन्यू करा, सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की आपण काय सरप्राईज करवायच येते राव माझ्या तोंडात. सरप्राईज तुम्हाला काय घेऊन येणार आहेत आपण, तुम्हाला कळेलच. बिग अचिव्हमेंट फॉर 2024 इयर. थोडकी मोडकी इंग्लिश आहे आपली, ऍडजस्ट करा. आपण काही इंग्लिश मास्टर नाही आहे तरी सांगू आपण बिग अचिव्हमेंट फॉर इयर 2024. ओके, तर असा विषय. मित्रांनो, मी तर ऐकलं होतं ड्रायव्हर परत संपावर गेले ड्रायव्हर म्हणून. पण आता MIDC मध्ये आलो होतो. काय संप काय कुठं काय दिसून नाही राहिला. आता काय माहिती, बातम्यात तर कळतंय आपला संप झालाय. पण आता MIDC तर सगळ्या गाड्या चालू आहेत, सगळं काही चालू आहे. काही म्हणजे स्टॉप नाही, काय नाही. संपावर नाही कोणी, सगळीकडे चालू आहे. सगळं यंत्रणा चालू आहे. काय माहिती, ठराविक लोकांचा, संघटनांचा संप आहे की सगळ्यांचा संप आहे. कसं आहे, संघटनाने केलं तरी चालन, पण सगळ्यांनी एकत्र येऊन एक संघ मताने केला पाहिजे. तर काय होतं, दबाव तयार होतो. दबाव तयार झाला तर त्या
आंदोलनाचा संपाचा रिझल्ट येतो. नाहीतर मग एक जण इकडं तर एक जण तिकडं, तर मग त्याचं काही रिझल्ट येणं थोडं अवघड होतंय. असा विषय काय माहिती आता काय. आमच्या गाड्या तर चालू आहेत, आमच्या गाड्या काय बंद राहणार नाही. कारण की मोस्ट डिमांडेड प्रोडक्ट पार्ले जी माने जीनियस. राईट ऑर नो? आलो आपण गोडाऊनला आपल्या पार्ले जी बिस्किट. पार्ले जी माने जीनियस. तर चला, पाऊस आला बॉस. पाऊस 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 अवकाळी पाऊस. पाऊस येऊ राहिला मित्रांनो, पाऊस अवकाळी. पाऊस आल्यावर प्रदूषण सगळं नाहीस होऊन जातं. प्रदूषण राहत नाही अजिबात हायवे मध्ये. पाऊस अवकाळी पाऊस. कांद्याची लावली वाट अवकाळ्या पावसाने. कांदे नाही ठेवले, काय नाही ठेवले, लावली सगळी वाट कांद्याची. शेतकऱ्यांची वाट आहे की नाही. डेंजरी. निघाले आम्ही MIDC मधून जायला दुकानावर. जाऊ आता, तिथं जाऊन थांबायचं. दुकानावर जाऊन रोड कसा झालाय बघा आता पावसाने. बघा खड्डेच खड्डे, खड्डेच खड्डे, पाण्यात खड्डे, खड्ड्यात पाणी. असले रोड आहेत, रोड डेंजर. पाऊस मित्रांनो, काल पावसात भिजल्यामुळे आपल्या चार्जरची लागलेली आहे वाट. मला असं वाटतं आता चार्जर खराब झालंय. एक तर आपल्याला नवीन चार्जर घ्यावं लागेल. आता ते चार्जर खराब झालंय, काही USB केबल खराब झाली, ते नाही सांगता यायचं. पण चार्जर आपल्याकडून भिजलं होतं काल. दुसऱ्या चार्जरचा जो हे असतो चार्जर मेन, त्याला जर दुसरी USB केबल लावली तर ती चार्ज होती. आणि ह्या USB केबलला दुसरं अडॅप्टर लावलं तर ते पण चार्ज होते. नेमकं घोळ कुठं आहे हेच समजून नाही राहिलं. त्याच्यामुळं आता ते मोबाईलच्या दुकानात जाऊन दाखवावं लागेल. आणि अजून एका ठिकाणी जायचं आता, तिथं आपण शूट करता येते का नाही येते, थोडं काम आहे आपलं. सेम पाऊस येत होता काल. आपण बुलेट याला नेली होती ना, असाच पाऊस येत होता काल. आपण बुलेट सर्व्हिससाठी नेली होती ना, त्याच्यामुळे मग ती येताना आपण भिजलो पावसात. त्याचे परिणाम चार्जरची लागली वाट. मग काय झाला विषय चार्जरचा. आता जावं तो लागेल दुकानात, ते बदलून घ्यावं लागेल. कारण की सकाळपासून मोबाईलला चार्जिंगच नाही. आता मी थोडी चार्जिंग करून कोणाच तरी चार्जर घेऊन चार्जिंग केलाय. आता ते थोड्या वेळेस ठिकाण 40% झालेलं आहे चार्जिंग. ते पण फास्टमध्ये संपून जाईल. आता व्हिडिओही आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे आणि सगळंच काही. या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये पाहू शकता आपलं काम झालेलं आहे. आणि आपण आता निघालो दुकानावर जायला. स्टॉक घेतला आपण कामाचा आणि मग निघालो. ओके, बघा 4 वाजलेत पण वातावरण कसं झालंय. सगळीकडे धुकं डेंजर वातावरण झालंय. पाऊस येतोय थोडा थोडा. आजारी पडायचे धंदेत. शेवटी हे चार्जरच खराब झालं. पावसाच्या पाण्याने वाट लागली या चार्जरची. मग आता हे नवीन चार्जर घ्यावं लागलं शेवटी. कोणत्या कंपनीचे? iTouch. चालू कामापुरतं घेतलंय. जोपर्यंत जाईल तोपर्यंत जाईल. त्यांच्यानंतर पाहू आता. मेहनत करून शौक पूर्ण करतोय यार. आणि लोक म्हणतात नशीब खूप भारी आहे. आता त्यांना कोण सांगणार, आमचे वाईट दिवस बघायला ते सोबत नव्हते ना. तर मित्रांनो, आपण नेक्स्ट डे आता व्हिडिओ शूट करतोय. तुम्ही तर पाहिलंच असेल की आपल्याला आयफोन घ्यायला थोडा उशीर झाला होता.
त्याच्यामुळं काय आपण तिथं काही व्हिडिओ ब्लॉग शूट केला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला हे आयफोन दाखवतो. आता खरेदी केलेलं आहे आपण, कारण की भरपूर टाईम झाला होता आणि त्याच्यानंतर काही घरी पण लई असा उशीर झाल्यामुळं काही लई व्हिडिओ शूट केला नाही. आता डायरेक्ट MIDCला आलो आहे आणि MIDCला येऊन तुम्हाला सांगते आता गुड न्यूज. आयफोन घेतल्याची आपण घेतलेला आहे आयफोन 15 Pro 256 GB. तो अराऊंड किती रुपयाला भेटला आहे? तुमच्या भावाला तर डिस्काउंट तर भेटलेलाच आहे, तर ते किती रुपयाला भेटला आहे त्याचं तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगाल, आणि पाहिजे असेल तर कमेंट करा, तर त्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू आपण.